नमस्कार, मी दीपक शेडगे या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. कला जाणणारा किंवा त्याच्यात निपुण असणारा माणूस हा वेगळा, पण चित्रातून निर्मिती करणं, चित्राच्या माध्यमातून ह्याच्यात वेगळाच आनंद असतो आणि ही कला सर्वसाधारण लोकांना येत नाही. अगदी राजा रवी वर्मा चित्रकला करत होते, पण त्यांच्या सोबत त्यांचे 10-15 शागिर्द होते आणि त्या प्रत्येकाचा हात हा राजा रवी वर्माच्या इतकाच किंवा किंबहुना त्यापेक्षा जास्त होता. पण ते त्यांचे शागिर्द असल्या कारणाने त्यांनी काढलेली चित्र ही देखील रवी वर्माचीच मानली जायची, कारण रवी वर्मांनी त्यांना समजावून शिकून त्यांच्याकडून काढून घेतलेली. त्यामुळे शागिर्दांनी काढलेलं जरी चित्र असेल तर शेवटी ते रवी वर्माच्या, कारण शेवटचे स्ट्रोक्स हे रवी वर्मांनी दिले किंवा ते स्ट्रोक्स कसे असावेत हे ठरवण्याचा अधिकार रवी वर्मांचा होता. त्यामुळे ते रवी वर्मांनी, अनेक लोक म्हणून म्हणतात की रवी वर्मांनी इतकी चित्र कशी काढली असतील त्यांच्या छोट्याशा आयुष्यात, तर त्याला उत्तर हे आहे की त्यांच्या सोबत त्यांचे जे शिष्य होते तेही त्यांच्या सोबतच काढत होते आणि रवी वर्मा त्यांना ट्रेनिंग करत होते. पण त्यांच्या कलेच्या त्या शिक्षणातून झालेली सर्व चित्र रवी वर्मांचीच मानली गेली, कारण रवी वर्मांच्या देखरेखीखाली. सांगायचं तात्पर्य असं की चित्रकला ही केवळ हातामधली कला मानणारी फार कमी लोक आहेत. विचारातून प्रगट होणारं चित्र, त्या चित्रामध्ये किती प्रगल्भ विचार असतात, ह्यातून चित्राची किंमत आणि चित्राची व्हॅल्यू किंवा त्याचं हे समजलं जातं. आणि म्हणून ही यंत्र 2 डायमेन्शनची होती. म्हणजे एखाद्या गुहेच्या भिंतीवर श्रीयंत्र कोरलेलं होतं किंवा दगडात कोरलेलं श्रीयंत्र, ह्याच्यात रंग नसायचा. त्या श्रीयंत्राचं स्वरूप कसं आहे हे माहिती, पण त्याच्यात रंग भरणं आणि कोणता रंग नेमका कोणता येणं. आता उदाहरणार्थ जे श्रीयंत्र इथे आहे त्या श्रीयंत्राचं मूलभूत काय की 3 त्रिकोण खाली बघणारे, 3 त्रिकोण वर बघणारे, हे 6 त्रिकोण एकमेकात गुंतलेले, म्हणजे इंटरट्वाइंड ट्रायंगल्स असा त्याचा संदर्भ आहे. हे 3 एकाच साईजचे खाली, म्हणजे ज्याचं टोक खाली बघणार आहे आणि 3 वर बघणारे एकाच साईजचे एकमेकांवर लादलेले, म्हणजे इंटरट्वाइंड, एकमेकात गुंतलेले. बरोबर. त्यानंतर एक त्रिकोण ह्या 6 त्रिकोणांना जोडणारा आणि दुसरा त्रिकोण त्याला बॅलन्स करणारा, म्हणजे एक वर बघणारा आणि एक खाली बॅलन्स करणारा. आणि हे 6 आणि 2 8 झाले. आणि ह्या सगळ्यांना मध्य केंद्र बिंदू हा एक त्रिकोण. असे 9 त्रिकोणांचं हे संगम आहे. आणि या 9 त्रिकोणाच्या संगमातूनच मग देवीचा अवतार होतो, असं एकंदरीत ते वेदातलं काही म्हणणं आहे. त्यामुळे लक्ष्मी ही या श्रीयंत्रात वास करते अशी संकल्पना पिढ्यानपिढ्या. आता आपण सरस्वती काढतो ते त्रिकोणातच काढतो, बरोबर. तर लक्ष्मी किंवा देवी ही स्वतःला या त्रिकोणातूनच तिचं स्वरूप प्रगट होते असं आहे. पण हे 9 त्रिकोण, केवळ 9 त्रिकोणावर श्रीयंत्र पूर्ण होत नाही, तर त्याच्या भोवती मंडल म्हणजे गोलाकार, 9 त्रिकोणाच्या बाहेर असणारे 3 मंडल, म्हणजे 3 वेगवेगळे गोलाकार.
त्या गोलाकारांचा अर्थ काय आणि ते त्या त्रिकोणाच्या बाहेर का, हे गोलाकार हे मंडल का आले आणि त्याला 3 थर आहेत, ते 3 थराचे मंडल का आहेत हेही महत्वाचं होतं. आणि मग त्या मंडळाच्या बाहेर, या तिन्ही मंडळाच्या बाहेर एक चौकोन, आणि त्या चौकोनाला पुन्हा 8 भुजा, दरेक दिशेतून 2 भुजा, म्हणजे 4 दिशांना 8 भुजा, आणि ते चौकोन, ते या मंडळाच्या पलीकडे, हे श्रीयंत्राचं स्वरूप. मग आता श्रीयंत्राचा तेज म्हणजे काय याच्या विषयी जुने संस्कृतातले, अगदी प्राकृतातलेही अध्याय घेतले. तामिळ भाषेमध्ये यंत्राविषयी असलेलं ज्ञान घेतलं, त्याचं ट्रान्सलेशन करून, आणि मग हा रंग या यंत्रात नेमका का आणि कोणता रंग त्या ठिकाणी, म्हणजे ह्याच्यात, तर एक श्रीयंत्र करण्यामध्ये 777 शेड्स, मला त्याचा अभ्यास करावा लागला. म्हणजे पिवळ्यातही अनेक शेड्स, 16 शेड्स पिवळ्यामध्ये, 16 शेड्स आपल्या भगव्यामध्ये, आणि 16 अगदी पिवळ्यापासून ते भगव्यापर्यंत हे शेड्स कसे बदलतात, भगव्यापासून शेंद्री रंग कसा होतो आणि शेंद्रीपासून तो लाल पर्यंत कसा जातो, ह्याच्यामध्ये एक एक शेड जोडत त्या श्रीयंत्राची, म्हणजे रंग निर्मितीचा प्रवास हा श्रीयंत्रातून मला पाहायला मिळाला. मग ते श्रीयंत्र पूर्ण झालं, मला वाटतं 2000च्या आसपास, 2000 सालच्या आसपास, 26-27 वर्षापूर्वी हे श्रीयंत्र. त्याच्या आधी 15 वर्ष त्याचा अभ्यास, म्हणजे माझं आयुष्य, संपूर्ण आयुष्यात यंत्रांचा अभ्यास माझा कायम. आजही नवीन यंत्राविषयी माहिती मिळाली की मी त्याचा अभ्यास करून, मग ते रंग, यंत्राचं शेप, म्हणजे हे 3 ट्रायंगल, त्याच्या भोवती असलेले मंडळ, त्याच्या बाहेर असणारं चौकोन आणि त्यातून असणाऱ्या अष्टभुजा, हे 5000 वर्षापासून आहे. म्हणजे चित्र त्याचं आहे, पण त्याच्यात नेमके रंग का आले आणि कशा करता हे रंग आले आणि त्या रंगांचा अर्थ काय, हे कोणी कलाकार आजपर्यंत, कोणत्याही आर्टिस्टनी जगभरात त्याच्याविषयी विश्लेषण केलं नव्हतं. पण मी हा शेड इथे का आणला याच्याविषयी मला प्रश्न जर विचारला तर त्या माझ्या प्रश्नाचं त्याचं उत्तर आहे. त्यामुळे तो मूळ श्रीयंत्र माझं, जे अनेक वर्षांची माझी जी तपश्चर्या आहे त्यातून निघालेलं जे यंत्र आहे ते इथे या दिवाणखान्यात आम्ही ठेवलेलं आहे. त्यानंतर श्रीयंत्राचं दिव्य स्वरूप, म्हणजे केवळ श्रीयंत्र हे मध्यभागी, पण त्याच्या तेजातून निर्माण झालेलं विराट स्वरूप श्रीयंत्राचं, असं लिखाणात लिहिलेलं आहे. म्हणजे ते विराट स्वरूप काय, तर देवतेचे आयुध, म्हणजे शंख, चक्र, खड्ग, गदा, पद्म, ह्या सर्व गोष्टी ज्याच्यात अंतर्भूत आहेत, आणि जे कधीही न संपणारं चित्र, म्हणजे हे श्रीयंत्राचं विराट स्वरूप असं लिहिलेलं आहे. मग मी त्याचा अभ्यास केला की कधी न संपणारं म्हणजे काय. त्याच्यात असं म्हटलंय की पूर्ण ब्रह्मांड जरी या यंत्राने व्यापलं तरी ते यंत्राचं चित्र संपत नाही. त्यामुळे ते ज्या रेगा त्या यंत्रातून निघतात त्या अनंतात जातात आणि एकमेकातून मिळून ते वाढतच जातं. ते त्याला श्रीयंत्राचं विराट स्वरूप मानलं जातं. तर ते विराट स्वरूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुम्ही पाहाल. माझं ते विराट स्वरूपही मी काढलं आणि त्याच्यात तर हजारो शेड्स आहेत आणि कोणते कोणते शेड्स कुठे असावे हे मात्र मी ठरवणार. म्हणजे उद्या कोणीही हे चित्र
कॉपी करू शकतं, काढू शकतं, पण मूळ हा रंग ह्या गोष्टीचा काय याचं विश्लेषण देणारा म्हणून जगामध्ये ज्यांनी अभ्यास करून त्या चित्राला स्पेसिफिक शेड आणि रंग देणं हे माझं योगदान आहे असं मी एकमेव. आता माझ्या नंतर हे अनेक वर्षापासून आहे, लोकांनी पाहिलेले आहेत, फोटो काढलेले आहेत, त्याच्यातून इन्स्पायर होऊन लोकांनी ती कॉपी केलं असण्याची शक्यता आहे, पण मूलभूत यंत्राचं विराट स्वरूप हे माझं आहे. ते या देवाणघेण्यात आपण आता पाहिलं. तसंच विराट स्वरूप श्रीयंत्र पाहिलं तरी सामान्यांना ते काय आहे हे कळत नाही. बरोबर. म्हणजे ते त्रिकोण, गोलाकार, चौकोन, बरोबर, या शेड्स मध्ये हे काहीतरी देवीचं स्वरूप आहे हे माहिती आहे, पण ती लक्ष्मीचं स्वरूप आहे काय आहे हे समजत नाही. त्यामुळे सामान्यांना कळण्याच्या दृष्टीनं सर्व बाजूनी लक्ष्मीचा आशीर्वाद देणार ते लक्ष्मीचं चित्र असलं तर लोकांपर्यंत ते सहजपणे जाऊ शकेल. म्हणून मी विराट स्वरूपाचं श्रीयंत्र करून त्याच्यावर लक्ष्मी सर्व दिशातून 10 दिशा जे म्हणतात त्या 10 दिशातून लक्ष्मीचा वास दाखवण्याकरता लक्ष्मीची चित्र सर्व दिशातून करून त्याची निर्मिती झाली. हेही मला वाटतं अशा पद्धतीची निर्मिती करणारा कदाचित जगामध्ये मी स्वतःच आहे. म्हणजे हा विचार करून ऍबस्ट्रॅक्ट असणारं यंत्र, त्यातून रिअलिस्टिक असणारी लक्ष्मी, या दोघांचं मिश्रण. म्हणजे रवी वर्मांनी लक्ष्मीची अनेक चित्र काढली, यंत्र त्याच्यामध्ये वेगळी दाखवली, पण यंत्रामधून आशीर्वाद सर्व ठिकाणून मिळणारी येणारी लक्ष्मी हे चित्र देखील माझ्या दिवाणखान्यात. असे अनेक यंत्र मी ऍबस्ट्रॅक्ट मध्ये केलेले आहेत. 28 वेगवेगळे यंत्र आहेत आणि आणखी यंत्र अजूनही काढतोय. आणि जितकी यंत्र मला ज्ञात होतील त्या सर्व यंत्रांवर अभ्यास करून ती वेगळ्या पद्धतीनं काढण्याचं हे माझं हे आहे. त्यामुळे ऍबस्ट्रॅक्ट एक दीपयंत्र जे आहे, म्हणजे श्रीयंत्राचं दीपस्वरूप हे ह्या ठिकाणी मी लावलेलं आहे. म्हणजे माझ्या विचारांच्या निर्मितीतून अनेक यंत्रातून आलेल्या तेजाचा अनुभव घ्यावा म्हणून ते एक वेगळं तेही पेंटिंग इथे मी ठेवलेलं आहे. मग हा झाला यंत्रांचं सिरीज.